महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा दिवेआगर बायपासवर भीषण अपघात, ट्रेलर कारवर कोसळला, पुणेकर कुटुंब थोडक्यात बचावले। रायगड जिल्ह्यातील म्हसळा दिवेआगर बायपास रस्त्यावर आज सकाळी 10:30च्या सुमारास भरधाव येणारा ट्रेलर उलटून कारला धडकला। ट्रक चालक जखमी झाला, कारचे मोठे नुकसान झाले। सुदैवाने जीवितहानी टळली। पुण्याहून श्रीवर्धनकडे फिरण्यासाठी निघालेल्या कुटुंबाचा थोडक्यात जीव वाचला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील निशिकांत दत्तात्रय देसले हे आपल्या पत्नी, मुलगी आणि मेहुण्यासोबत टाटा सियारा कारमधून श्रीवर्धनकडे जात होते। सकाळी सुमारे 10 वाजून काही मिनिटांनी म्हसळा बायपासवरील चढावावर समोरून येणारा भरधाव अशोक लेलँड ट्रेलर अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने उजव्या बाजूला उलटला। उलटलेला ट्रेलर घसरत देसले यांच्या कारच्या दिशेने आला। कार चालकाने प्रसंगावधान राखत कार डावीकडे घेतली, तरीही ट्रेलरची जोरदार धडक कारला बसली। या अपघातात कारमधील सर्वजण सुखरूप बचावले, मात्र ट्रेलर चालक मणिकंठ बसप्पा सिंते हा जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। स्थानिक विविध पक्षाचे पदाधिकारी आणि सामाजिक मंडळीचा अपघाताला महसूल, रायगड वाहतूक पोलीस आणि आरटीओ आणि स्थानिक सत्तारूढ पदाधिकारी यांची मिलीभगतमुळेच नियमबाह्य वाहतूक सुरू आहे, असा थेट आक्षेप आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। आज जी काय 16 टनाच्या रस्त्यावर जी अवैध उत्खनन करून बॉक्साईटची जी वाहतूक मोठ्या प्रमाणात लोड वाहतूक होत आहे, त्याच्यावर प्रशासनाचं दुर्लक्ष कानाडोळा मुद्दामून करत आहे। कारण का येथे आज पर्यटनाचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे। आज मे महिन्याची सुट्टी पडल्याच्या उंबरठ्यावर आहे, उन्हाळ्याची सुट्टी आहे। आज मोठ्या प्रमाणावर पर्यटन आहे, सर्वसामान्य जनता आज या ठिकाणी फिरण्यासाठी येत आहे, त्यांचा जीव धोक्यात आहे। आज यासाठी प्रशासन लक्ष वेधणार आहे की नाही, ही वाहतूक थांबणार आहे की नाही, याच्याकडे कोण कानाडोळा करतं? या पाठीमागचे माफिया कोण आहेत? रोड माफिया कोण आहेत? या पाठीमागचे स्थानिक नेते ज्यांना वेळोवेळी स्थानिक प्रशासन अधिकारी कोण आहेत, ज्यांना वेळोवेळी हप्ते पुरवले जात आहेत आणि या आमच्या तालुक्याचा जीव धोक्याचं काम करण्याचं काम करतं। या जर असंच चालू राहिलं, या अपघाताचं सत्र आज गेले आठवडाभर चालू आहे, महिनानुमहिने चालत आहे। याला त्रासदायक जर ठरत असेल तर म्हसळ्यातील जनता आणि आम्ही स्थानिक पूर्णपणे ही वाहतूक बंद पाडल्याशिवाय शांत बसणार नाही। एकही या ओव्हरलोड गाडी, बॉक्साईट गाडी या म्हसळा तालुक्यातून जाऊन देणार नाही, असा इशारा त्या माफियांना देखील आणि प्रशासनाला देखील आम्ही या माध्यमातून तुमच्या माध्यमातून सांगत आहोत। राज्य महामार्गाला 16 टनची शासनानुसार पासिंग आहे, तर या 16 टनच्या पासिंगच्यानुसार या ठिकाणी आरटीओ पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। हप्तेखोरी वाढलेली आहे। श्रीवर्धनमधील स्थानिक राजकीय नेते आणि म्हसळ्यातील महसूल विभाग यांनी या प्रकरणाकडे पूर्णपणे काळा डोळा केलेला आहे। त्याच्यामुळं ह्या प्रकरणांमुळं येणारे पर्यटक तसेच स्थानिक नागरिक व इथून जे पुढे गाव आहेत, केळटा, नेवरूळ, श्रीवर्धन, इकडे जे रोजच्या रोज प्रवास करणारे लोक आहेत, ते आपला जीव मुठीत घेऊन चालत आहेत। त्याच्यामुळं त्यांचा जो होणारा जो नुकसान आहे किंवा होणारी जे जीवितहानी आहे, याला पूर्णपणे जबाबदार हे लोकनेते आणि स्थानिक महसूल विभाग हे आहेत। तर माझी विनंती आहे शासनाला की शासनाने या प्रकरणाकडे जातीने लक्ष घालून हे होणारी हप्तेखोरी, श्रीवर्धनमधील एक स्थानिक माजी सभापती आणि इथले जे लोकल स्थानिक पदाधिकारी आरटीओ अधिकारी यांची चौकशी करून योग्य ते न्याय या स्थानिक जनतेला आणि पर्यटकांना, इथल्या होणाऱ्या पर्यटनाला त्यांनी न्याय देण्याचं काम करावं, ही माझी एक प्रामाणिक विनंती आहे।